नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे निवडणुकीसंदर्भातली। आज राज्यभरात महाराष्ट्रात नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे। याच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येवला येथे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज येवल्यात सर्व भुजबळ कुटुंब उपस्थित होते। सकाळी माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ तसेच मंत्री छगन भुजबळ यांची पत्नी व सहकुटुंब यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदानाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढत लोकशाहीचा उत्सव व मतदानाचा हक्क बजावत त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची कमतरता जाणवत असल्याचे यावेळी भुजबळ कुटुंबियांनी आवर्जून सांगितले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचे निर्णय दिला आहे। तोपर्यंत 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे। बुलेटिन 13 न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला। आज आम्ही सर्वांनी जे आपण बघताय घेऊन जे आहे मतदान केलेलं आहे। मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी जे आहे कुटुंबातील सर्वांनी घेऊन जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावावा। कारण का आपल्याला संविधानाने ही ताकद दिलेली आहे। एक असलं तरी ते फार मोलाचं असं मतदान आहे। तर सर्वांनी जे आहे विकासासाठी मतदान करावं ही जी आहे सर्वांना विनंती करतो। आज साहेब उपस्थित नाही आहे, काय वाटतंय? ती उणीव नक्कीच आहे। ती काही आम्ही पूर्णपणे भरून काढू शकत नाही, पण जेवढं आमच्या परीने या भुजबळ कुटुंबाच्या सगळ्यांनी जो आहे प्रयत्न करतो आहे की ती उणीव जेवढं कमी करता येईल ती उणीव पण कमी करण्याचं आहे। आता लोकांची जी आहे भुजबळ साहेबांच्यावरती जे प्रेम आहे ते अथांग आहे आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण जे आलो आहोत ते मतदान करण्यासाठी आलेलो आहोत। तर सर्वांना ही परत विनंती करतो की सर्वांनी जे आहे आपण जो आहे विकासासाठी जो आहे मतदानाचा हक्क जो आहे मतदानाचा हक्क बजावलेला आहे। लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व मतदार येवल्यातले जे मतदार आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावावा। आता जवळजवळ 10 वर्षांनी या निवडणुका होत आहेत। मला असं वाटतं सगळे वाट बघत होते कधी निवडणुका होती, कधी नगरपालिका चालू होती आणि त्यांच्या समस्यांचं काहीतरी लोक आलेले जे निवडून आलेले उमेदवार असतील ते कामं करतील त्यांची। त्यामुळे मला असं वाटत नाही की लोक येणार नाहीत, लोक नक्कीच येतील। आणि मी सगळ्यांना आवाहन करते की महिलांनी प्रामुख्याने लवकरात लवकर निघावं, कारण त्या घरातल्या कामामध्ये अडकून राहतात। त्यांनी प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणं फार गरजेचं आहे। हा संविधानाने दिलेला आपला हक्क आहे आणि जर त्यांची कामे त्यांना पूर्ण करून घ्यायची असतील तर हा हक्क बजावणं फार महत्त्वाचं आहे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।